नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. तर आजच्या लेक्चर मध्ये सर जे आपण PYQ पाहणार आहोत, प्रिव्हियस इयर MCQ 2025 ला, म्हणजे या वर्षा नीटला सर क्वेश्चन आला होता. आपण सर तो आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत आणि सर प्रिपरेशन रिएक्शन कीटोन पाहणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. तर चला सुरू करूया सर आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चर मध्ये सर आपण PYQ डिस्कस करणार आहोत नीट 2025. ओके, तर लिहा सर. चॅप्टर कोणता सर आपला? अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. खूप सर सिंपल सर क्वेश्चन आला होता सर या वर्षी नीटच्या पेपरला चॅप्टर मधून. तर चला तो पाहूया आपण क्वेश्चन काय होता. लिहायचं बघा सर आपल्या बोर्डवर काय, वन टाइप ऑफ काय एरोमॅटिक ईस्टर. वन टाइप ऑफ एरोमॅटिक काय सर जी ईस्टर, कुछ इस प्रकार से. ओके, अपन सर दिया कुछ इस प्रकार से ईस्टर सर ड्रॉ करू, कॉल्ड एज एरोमॅटिक ईस्टर. तर या कंपाऊंडला एरोमॅटिक ईस्टर असं म्हटलं जातं. इज कॉल्ड एज काय सर जी ईस्टर. तर ईस्टर रिएक्ट विथ काय सर, ईस्टर रिएक्ट विथ डिबाल, डिबाल एच, डिबाल, एक मिनिट, रिएक्ट विथ काय सर डिबाल, DIBAL, डिबाल एच. प्रेझेन्स ऑफ काय सर जे आपलं वाटर गिव टू बेंजाल्डिहाइड, वन टाइप ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड. बचवाजी बोलो हाँ या ना? हाँ सर. कॉल्ड एज काय सर बेंजाल्डिहाइड and is called as ester and is called as reagent. कौन सा रिएजेंट है? डिबाल एच रिएजेंट. कॉल्ड एज डायआइसोब्यूटाइल एल्युमिनियम हायड्राइड. हा सर पेपरला प्रश्न आला होता. या रिएक्शन मध्ये कोणता रिएजेंट वापरण्यात आलेला होता? कॉल्ड एज डिबाल एच और डायआइसोब्यूटाइल एल्युमिनियम हायड्राइड. सर या सर 2025 नीटचा क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला. बचवाजी बोलो हाँ या ना? इज कॉल्ड एज काय सर डिबाल एच. ओके, डायआइसोब्यूटाइल, पुन्हा काय सर आपलं एल्युमिनियम हायड्राइड, एल्युमिनियम, पुन्हा काय सर आपलं हायड्राइड. बचवाजी बोलो हाँ या ना? हा सर क्वेश्चन 2025 नीटचा आहे. कोणता रिएजेंट वापरलेला आहे सर या रिएक्शन मध्ये? कॉल्ड एज डिबाल एच मीन्स डायआइसोब्यूटाइल एल्युमिनियम हायड्राइड, प्रेझेन्स ऑफ वॉटर गिव टू बेंजाल्डिहाइड. काय सर ईस्टर. कोठे असतं सर ईस्टर? आपल्या सर परफ्यूम मध्ये असतं ईस्टर. हिचं कोणतं ईस्टर? इज कॉल्ड एज एरोमॅटिक ईस्टर. कोठे सर असतं ईस्टर? जनरल फॉर्म्युला सर काय असतं आपल्या ईस्टरचा? RC डबल बॉन्ड OR. जनरल फॉर्म्युला ऑफ काय सर आपलं ईस्टर. बचवाजी बोलो हाँ या ना? हा सर. इज कॉल्ड एज काय एरोमॅटिक, लिहायचं AR means aromatic ester. Okay, benzene ring C double bond OR called as aromatic ester. ये general formula of ester RC double bond OR called as ester reaction. ही सर नीटला आली होती. कोणता रिएजेंट वापरलेला आहे सर हा क्वेश्चन विचार होता. कॉल्ड एज डिबाल एच मीन्स डायआइसोब्यूटाइल एल्युमिनियम हायड्राइड. बचवाजी बोलो हाँ या ना? कॉल्ड एज सर लँग्वेज. ओके, डिबाल मी ढबरा. बचवाजी बोलो हाँ या ना? हा सर. तर बघा क्वेश्चन हा सर कुठे असतो? कॉल्ड एज परफ्यूम. कॉल्ड एज काय सर परफ्यूम मध्ये सर हा प्रेझेंट असतो. कॉल्ड एज ईस्टर. बचवाजी हमको नहीं पसंद परफ्यूम. ओके, इसलिए बता रहे हम आपको. बचवाजी बोलो हाँ या ना? हाँ सर. कॉल्ड ईस्टर प्रेजेंट ऑफ परफ्यूम. रिएजेंट कॉल्ड डिबाल एच मीन्स डायआइसोब्यूटाइल एल्युमिनियम हायड्राइड. तर आता पाहूया आपण काय प्रिपरेशन रिएक्शन ऑफ कीटोन फ्रॉम आइसोप्रोपाइल अल्कोहोल मीन्स सेकंडरी अल्कोहोल. बचवाजी बोलो हाँ या ना? हाँ सर. व्हाट इज द कीटोन? द कीटोन इज द फर्स्ट ऑक्सी
काय सर ऑक्सिडेशन सॉरी काय डेफिनेशन व्हॉट इज कीटोन कीटोन इज द ऑक्सिडायझिंग म्हणजे फर्स्ट ऑक्सिडायझिंग प्रोडक्ट ऑफ आयसोप्रोपाइल अल्कोहोल मीन्स सेकंडरी अल्कोहोल मी काय म्हणालो जेव्हा सर कोणते सेकंडरी अल्कोहोलचं काय होतं O2 ऍड होतो कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन तेव्हा सर आपला फर्स्ट टाइम कीटोन मिळतं the ketone the first oxidating product of secondary alcohol बचुआजी बोलो हाँ या ना हाँ सर तो लिखेंगे लिया आइसोप्रोपाइल अल्कोहल कुछ इस प्रकार से CH3 CH वरी काय सर OH इकडे CH3 कॉल्ड एज काय सर आइसोप्रोपाइल अल्कोहल कॉल्ड एज काय आइसोप्रोपाइल आइसोप्रोपाइल पुन्हा काय सर आपलं अल्कोहोल वन टाइप ऑफ एरोमॅटिक अल्कोहोल सॉरी इज कॉल्ड एज सेकंडरी अल्कोहोल नॉट एरोमॅटिक अल्कोहोल भाई साहब इज कॉल्ड आइसोप्रोपाइल अल्कोहोल इज वन टाइप ऑफ सेकंडरी अल्कोहोल मी काय म्हणलं कीटोन इज अ फर्स्ट ऑक्सिडेटिंग प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल लिया सर प्लस मध्ये लिथियम पुन्हा ॲल्युमिनियम नंतर पुन्हा हायड्राइड बचवाजी बोलो हाँ या ना हाँ सर एसिडिक मीडियम मीन्स H+ गिव टू कीटोन एग्जाम्पल एसीटोन बचवाजी कुछ बात समझ में आ रही है आपके यहाँ पे ओके सर जी ओके कॉल्ड एज का एसीटोन वन टाइप ऑफ कीटोन कोणता सर सिमेट्रिकल कीटोन ओके अरे ओके क्या नहीं ओके भाई साहब ओके कोणती रिएक्शन है सर एक्शन विथ लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड एंड ऊपर का कॉल्ड एज डाई आइसोब्यूटाइल एल्यूमिनियम हाइड्राइड कॉल्ड डिबाल रिएजेंट डिबाल H रिएजेंट बचुआजी बोलो हाँ या ना हाँ सर खूप सर महत्वाची रिएक्शन आहे केमिकल रिएक्शन ऑफ ईस्टर एंड प्रिपरेशन रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कौन सा बेंजा अल्डिहाइड ओके नाव टाकायचं बेंजाल्डिहाइड कुछ इस प्रकार से बेंजाल्डिहाइड ओके हे सर पेपरला प्रश्न आला होता लक्षात ठेवा सर डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड सर ते अशा प्रकारचं असतं लिहा सर इथं I नंतर BU नंतर 2 नंतर AL नंतर H ओके ब्रॅकेट क्लोज ट्वाइस कॉल्ड एज काय डाय आइसोब्यूटाइल ओके डाय आइसोब्यूटाइल नंतर मिनियम पुन्हा सर आपलं हायड्राइड बचवाजी बोलो हाँ या ना हाँ सर I ब्रॅकेट मध्ये I पुन्हा सर डॅश BU2ALOH ओके ट्वाइस कॉल्ड एज डाई आइसोब्यूटाइल एल्यूमिनियम हाइड्राइड बचुआजी बोलो हाँ या ना हाँ सर जी हाँ लेट सर का एक्सप्लेनेशन वेन एरोमैटिक ईस्टर रिएक्ट विथ डिबाल H called as diisobutyl aluminum hydride presence of water due to benzaldehyde one type of aromatic aldehyde second number reaction कोणता अल्कोहोल आहे सर आइसोप्रोपाइल अल्कोहोल श्रावण सर सुरू झालेला आहे ओके नॉट अल्कोहोल प्रोपॅन टू ओएल काय सर प्रोपॅन टू ओएल कॉल्ड आइसोप्रोपाइल अल्कोहोल ओके प्लस लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड presence of H+ give to acetone is one type of simple ketone or symmetrical ketone बचुआजी बोलो हाँ या ना action with lithium aluminum hydride and PYQs बात छापो दिमाग में इतनी